साड्या बांधायच्यात ना तिकडं, फोटो करायच्यात. रत्न फर्स्ट टाइम चाललाय. वातावरण मस्त आहे. रानातलं वनभोजन मस्त वाटते. फायनली पोहोचलोय आम्ही आमच्या शेतावर आणि आमची झाडं. हा काजू आहे, फायनल फोडणी. अंड्यानं चीर मारलेस ना. मिक्स करूया. कलर मस्त आलाय, घरगुती मसाला. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही बऱ्याच दिवसानंतर, म्हणजे वर्षाने बोलायला पाहिजे, आम्ही चाललो खेतरूपालावरती, कारण तिकडे जाण्याचा योग येत नव्हता आणि तिकडे वाघ पिसळलेला, त्यामुळे आम्ही जात नव्हतो. तर आज आम्ही सगळेजण चाललो आहे खेतरूपालावरती. आणि यावेळेस आकर्षण असणार आहे. प्रांजू प्रज्ञू दोघं पण येत आहेत, आई, आम्ही सगळेजण चाललो आहे. नाही तर एरवी वर्षा मी किंवा मी यांना असं आम्ही जात असतो. तर आज सगळेच चाललो आहे आणि सगळं तिकडे जेवण खावण घेऊन चाललो आहे. रानातलं वनभोजन होणार आहे, दिवस जाणार आहे आम्हाला तिकडे. आणि सगळी झाडं म्हणा तुमची कशी ती बघूया. एवढी मेहनत करून तिकडे लावायला गेलेलो, एवढं कोण लांब लावायला जात नाही आहे आता. पण आमची तिकडे शेती आहे, जागा आहे म्हणून आम्ही तिकडे लावलेलं. पण आता बघूया कशी काय जगली ती, ते पण बघायला मिळेल. आणि पाणी पण घराला काही गेलो नव्हतो. जर ती निसर्गाच्या पाण्यावरती जगली असेल तेवढीच. जाऊन बघूया कसं काय ते. तर जंगलातला रस्ता असणार आहे आणि डोंगर चढून जायचं आहे आम्हाला पोरांना न्यायच्यासोबत. साड्या बांधायच्यात ना तिकडं, फोटो करायच्यात. चला येतो आहे तो, वाट करणं पुढे गेला बघ कुरापा घेऊन. आणि हे वर्षाने घेतले साड्या वेळ ते लावायला घेतल्यात ना, जुन्या असं साड्या ते घ्यायच्या कामाला असतात तिकडं. आता आमचा खेतरूपालचा इथून रस्ता डाग सुरू झाली. बरेच सबस्क्राईबर मंडळी आपल्या खेतरूपालच्या व्हिडिओची वाट बघत असतात. तर तुमची झाडं कशी आहेत, खेतरूपालचा व्हिडिओ करा एक, त्यांच्यासाठी हा एक व्हिडिओ असणार आहे. कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आहे ना, त्या रानाच्या त्या ठिकाणांचं पण एक वेगळं एक घनिष्ठ संबंध झालेले आहेत. तर ते वाट बघत असतात. पण आम्ही बऱ्याच दिवसांनंतर मला वाटतं वर्षाने हा व्हिडिओ करतोय तिकडे जाता, कारण जाणं तिकडे होत नव्हतं. पाण्यासाठी जायचो पण ते ग्रुपने जायचो आणि इथून पूर्ण चढण लागले. ही डाग आहे पूर्ण. चला आता हा रस्ता लागला आमचा, कापाची वाट. आणि हा चाफा गावात ना खऱ्या जंगलात आम्ही तर चाललो आहे. हे पाण्याचे टाके आमचे, आणि ते सक्सेसफुल नाही झाले अजून, पाणी ह्यात जात नाही, खाली टाके येतात जातं. तर चला, आमचं जिथून गावाला पाणी येतं त्या रानाला चाललो आहे आम्ही. 12 महिने पाणी असतं. हां फ्रेश आहे. रत्न फर्स्ट टाइम चालला आहे. वातावरण मस्त आहे. आबूट आहे तिकडे, पण आबूटच आहे. पावसाचे ढग आले त्या तिकडे, पाऊस धरलाय तिकडे, आला पाहिजे. असा खडकाट रस्ता पण लागतो मध्ये, तिथून खाली पूर्ण अशी दरीसारखं आहे. त्यातनं कुठे चाललं खेतरूपाल? रानातले आंबे येतात ना त्या टायमाला आम्ही जायचो. ह्यावर्षी नाही रे असं, पाऊस पडायच्या टायमाला एवढे पडतात ना खाली, 4-5 असं. एक टायमाला सगळे लोक इकडे शेती करायचे. आता बघा सगळे ओसाड आहे, सगळे स्थलांतरित झालेत शहरामध्ये. आणि हे सगळ्या कोकणातल्या गावाकडचं हेच रूप आहे, सगळे स्थलांतरित झालेत आणि शेती वगैरे सोडून. पण एक वेळेस येईल लोकांना परत गावी यावं लागेल, तशी परिस्थिती येणार. आणि त्यासाठी गावाला अजून शेतीत आपल्या जमिनीत जाणं येणं ठेवलं पाहिजे, नवीन पिढीला माहीत पडलं पाहिजे. नाहीतर आता बऱ्याच जणांची जागा आहेत पण त्या जागा कुठे नेमक्या ते पण माहीत नसतं. आम्हाला त्यात तिकडे डोंगराकडे जायचं आहे आणि असं पूर्ण चालत हा डोंगर तिकडे जाणार आहोत आणि गाव आमचं तिकडे खाली राहायला. प्रांजू किती दिवसानंतर आले? वर्षानंतर आले मला वाटतं प्रांजू पण. 2 वर्षानंतर आले तू, लॉकडाऊनच्या टायमात आले असतील. कधू तुला माकड पाहिजे काय? अरे हे बघ माकडा बघ किती तिथे. इंग्लंडचं वारूळ अशा वारुळ्याच्या साईडलाच आहे ना. आता पावसामध्ये आषाढीच्या टायमाला तो मोठा माकड बघतो. आता अळंबी येतील थोड्या वेळ, 1-2 महिन्यानंतर. पावसात गावाला फुल धमाल असते. पावसाळ्यात काय काय खायला मिळतं, भरपूर काय काय असतं. रानटी भाज्या रानातल्या.
तेव्हा तिकडे माकडा बघ तरी हाय शपथ झुंड आहे रे. आहे तिथे एक. वरती गेलं खरशीला. कुठं होता आई वाघ? ह्या बांधामध्ये बघितले ना वाघ? हा ती कशी आणि त्यान चाबाव करलं हा एकदम इथं येऊन तिनं तुझ्या लक्षात नुसता रस्त्या खाली हा आणि हा आला तो तिथं तुझ्यावर चालला नुसता इथं येऊन इथं हा चाबाव करलं त्यात दोन वखत नव्हती मग ती अशी बघते घरात करून बघते चालतं अशी अशी बघताय नंतर मग लक्ष खाली आला तिचा वाघ. इथं वाघ मग तिच्या डोक्यावर डरम होता तो खाली पडला तर तिला काय सुचत नाही मग ती अगदी अशी म्हणजे अशी झाली ते शुद्ध झाले. हो पूर्ण जंगल आहे पुरा इथे बघ. खोऱ्यामध्ये जास्त असतात ते. हे बघ झाडे बघ किती आहे तिथं. हे बघ झाडी करवंद आहेत. त्या रस्त्याने गेली खाली काय केवढी झाडी आहेत बघ करवंद. टपोरे टपोरे गोड आहे मस्त ना. ह्या टायमाला पूर्ण असं ओसाड असतं दगडी. इकडे नद्या नाले परी वाट बघतायत पावसाचे. आले की लगेच ते पण जिवंत होते. आता आम्ही बसलो आहे गोठणीवरती खालची गोठण आणि इथून आमच्या गावचा नजारा दिसतो. आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही बघाल ना इथे खतरनाक पाणी असतं आणि ह्या टायमाला बघा पूर्ण सुका आहे. आणि हा इथे पाणी कसलं असतं सुसाट. हा कड्या पूर्ण आमच्या अगदी गावाच्या खालून पलीकडच्या परिसरातून पण दिसतो बघा. पूर्ण खाली कातळ आहे आणि इथून खूप मोठा वॉटरफॉल असतो. आमच्या खूप लांबून पण दिसतो हे बघा. फक्त 15 दिवस राहिलेत. 15 दिवसांनी इकडे पाणी सुरू होईल. सगळे छोटे छोटे जॅकुझी आहेत. नॅचरल डोह कुंड. मजा येते पावसात बघायला पण मस्त वाटतं नजारा इकडे. आणि त्या पात्रातून मी चाललोय पूर्ण ओसाड्या सगळं. ह्या टायमाला असे सरडे खूप असतात. दिसते का तुम्हाला? हे सरडे लहानपणी आम्ही ह्या टायमाला खूप बघायचो. पाऊस पडल्या टायमाला खूप येतात. त्यांचा मीटिंगचा टाईम आहे त्यांचा. प्रजननाचा काळ आहे त्यांचा पण. आणि पाऊस पडल्या टायमाला भरपूर सारे जीवजंतू त्यांचा प्रजननाचा काळ असतो तसं यांचा पण. आणि हा मादीला आकर्षित करण्यासाठी तो रंग बदलतो वरती. ऑरेंज जास्त करतो लाल कलर करतो. तो खाली फुगवतो बघा कसा अट्रॅक्ट असा करत असतो तो बघा. फायनली पोचतो आमच्या शेताजवळ. आणि प्रज्ञूला पहिल्यांदा आणलं इकडे. प्रांजू मला वाटतं एकदा आलेली. प्रज्ञूला पहिल्यांदा आणले. पायाखाली बघा. फायनली पोचले आम्ही आमच्या शेतावर. आणि आमची झाडं काजू एक तो 2-3 वर्षापूर्वी लावलेला. पाणी न घालता पण अजून तो आहे शाबूत चांगला जगला चांगला. आणि गेल्या वर्षी लावलेली आम्ही कलम. हे बघा याला चांगली सावली मिळाली म्हणून तो चांगला जगला आहे पण. आणि बुंद्याशी त्याला इथे पाण्याचा आसरा आहे इथे वरती त्या धावडीच्या बुंद्याशी. त्यामुळे चांगला जगला आहे आपण. पण यासोबतच लावलेला अजून एक कलम आहे. गुरांनी पूर्ण पाडलं त्याला खाली हे बघा. आणि त्याची पानं पण गळलीत. तर ह्याला आम्हाला काहीतरी करायचं आहे सुरक्षिततेसाठी. हे बघा पूर्ण वाकलं खाली. हे आम्हाला जरा व्यवस्थित करायचं आहे. आणि ह्याच्या बुंद्याशी त्याला पाळी पण येते बघा. ती फांदी फुटली खाली बुंद्याला. चांगला जगह झाला व्यवस्थित करूया जरा पाणी देऊया खाली. आम्ही पोचलो आता आमच्या गोठणीच्या परिसरात वरची गोठणी. आणि इथून आमच्या गावाला पाणी जातं. वरती अजून 2-3 रानाला पाणी आहे जे झरा आहे तिथून पाणी इथे आणलं जातं. आणि इथून पूर्ण आमच्या गावात नेलं जातं खाली डोंगराने म्हणजे ग्रॅव्हिटीने गुरुत्वाकर्षणाच्या बलाने पाईपाने. आणि 12 महिने पाणी असतं. जांभा दगडावरती मोठा सडे आहे. त्या सड्यातनं पाणी झिरपून इकडे येत असतं. आणि हा बऱ्याच वर्षापासून आमच्या पिढीजात अगोदरपासून इथून पाणी गावात नेलेलं आहे आणि ते जपलेलं आहे. आणि इकडे केतरुपाल देवाचं स्थान आहे. जय केतरुपाल देवा सुखाचा सांभाळ कर. वरून येते पाणी ना? वरून पाणी येते ना? हां कमी झाले पाणी पण पाणी चालू आहे. मस्त पाणी पिऊया. थंडगार पाणी एकदम मधुर मस्त पाणी. मस्त पाणी प्यावंसंच वाटतं. आमच्याकडचं पाणी चवदार रानाचं. बिसलेरी फेल आहे खरोखर.
वरून 2-3 ठिकाणावर पाणी आलं आहे. केतकीवरून हा मोठा कॅमेरातलाच आहे. हां साफसफाई करायची प्रत्येकाच्या पाळ्या असतात. तिकडे जाऊन कुठलं पाणी येतं. हां 3 ठिकाणावर पाणी येतं. केतकीचा एक आणला नाही, केतकीचा पण आहे. केतकीचा एक कमवण्याचा आणि त्याला पाण्यावर पाणी प्यायला आणि इथून काही ड्रम भरून थोडे नेणार आहोत खाली 1-2 खेपा मारू झाडांना. सगळ्यांनी पाणी घेतलंय थोडं थोडं. ड्रम घेतलेत. मी एक ड्रम घेतोय. प्रज्ञू काय घेतोय? एक घ्यायला होतं. छोटे बाटल्या बिट्ट्या आण्या होत्या अजून. कळशी तरी आणली असते ना एखादी. चला सगळ्यांनी घेऊया थोडं थोडं. चला जाया पाणी घालायला. या दगडीचा राखणदार म्हणून मानायचं असतं. देवाच्या नावाने आम्ही वाडी काढतो. म्हणजे आमचा राखणदार असतो ना त्याला दरवर्षी गोडपणगुली गोडपणगुली, नारळ हा देत असतो आम्ही. इकडे आलो की म्हणजे आमचं रक्षण कर. या निसर्ग देवतेलाच आम्ही हे त्याला देत असतो. हिरोबा बोलतो त्याला. चला हे मानव बघाव. कधी ये तर काढू दे. बस ना सांभाळ कर. जास्त लांब होईल ना का बस जरा थोडा आवड घ्या. दगडी जमा करूया. तोंडात इकडे तिकडे हात दगडी पसरलेल्या. ते बांध ते आपण झाडाच्या बुंद्याशी माती पाहिजे चांगली. दगडीचा बांध घालूया आणि मग त्याच्यावरती माती टाकूया. ते माती काढले मी आम्ही दोघांनी. हा बदुडी शूटिंग करते काय. एक नंबर आहे. ताप गेला ना फणस. फणस लावलेला गेला बिचारा पुरा गेला. शाप गेला फणस. वला नाही खाली पुंद्याशी असला मग करडून बस इथं शाप गेलाय. हा इथे एक कलम आहे. हा चांगला जगलाय. ती मोठ्यातली कलम आणली ना. तिथला फणस मिळा. फणसाला काय माहिती त्याला पाणी लागतं कंपल्सरी. काय काय झाडं बिना पाण्याचे पण जगतात. हा जरा जगलाय. साफसूफ करून जरा माती घ्यायला त्याच्या खाली. आणि आमच्या तिकडे पण काही झाडं होती कलमाची. ती पण एक दोन दिसत आहेत तिकडे. तिकडे आमची 7-8 झाडं होती. त्यातली 2-3 मेलीत. हा आहे तेवढंच आहे. तो जगतो परत वाढतो. पाणी खरं थोडं थोडं. हे झाड आता वाढलं बघ एवढा. हा सावली होईल आता मस्त होईल झाड. आता सावली आहे इकडे. हा इकडे एक कलमाचं झाड चांगलं आहे. मोठ्यातली झाडं एवढी पाहिजे झाडं. एवढी झाडं चांगली लागतात. आता जास्त खाऊ. हा मोठा आहे ना त्याला गरज जास्त आहे पाण्याची. तापतो उन्हात एवढा. किती गरमी काय वाढली आहे. माती कशाला काढते? झाडाच्या बुंद्याशी टाकायची असतं. इथे हे सावलीत मला द्या खड्या. दमलो येऊ आगी जाऊन. लावला भूर इथं तो सगळी आग पेटली. एक तास गेला आम्हाला आग विजवायला. आम्हाला धापा टाकल्या. बघा इकडे सगळा पेटला. वर 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 गेला पेटत. आमची झाली धावा धाव आग विजवायला. नाही पांजू पाणी आहे ना झाडा ना. आम्ही गेलो इथलं आग लावायला. हे
गवत पेटवायला एका काढी गेला तो. एका काडीने अक्का सगळीकडं. आता आता भूक लागली आग बी जमीन आंबे खायला बसला आणलेले ते हे बघा खाऊन. जीव जायला अशी अवस्था झाली. हो. काय तुम्हाला शूटिंग करायला नाही जमलंच नाही. शूटिंग काय करशील पण आग लागली हा? दाखवू आपण. आग कसली लागली आग कशी लागली ते तुम्हाला दाखवतो वरती कुठं कुठे गेले ती फक्त. पण ते विजवताना आम्हाला शूट करायला काय इथे विजवत आग विजवायला भीती काय होते साईडला लोकांची कंपाऊंड आहे कंपाऊंड वगैरे आहेत हा. ती वाचवली पाहिजे म्हणून त्यासाठी आग नाही तर एक असे लागलं तर काय प्रॉब्लेम नाही. गवतात काढीत नाही ना. गवत का पेटला तरी हरकत नाही पण ते कसं कोणी लावलेली कलम झाड. वगैरे आता आमचा पण तो झाडं कलम छोटावाला आहे थोडासा वाटतंय पलटला वाटतंय तिथे आग जरा गेली जवळून गेली त्याच्या. झाडांना 2-4 खेपा पाणी घातला आणि गवत वगैरे थोडंसं ते जरा पेटवलं तिथलं जरा मोकळं केलं सगळं. आता दुपारचं जरा जेवण करूया. आम्ही वरती आणलं जेवण करा साहित्य. आई आणि अण्णा साहित्य पाठवून जोपर्यंत वरची साहित्य सगळी तयारी रेडी करतो आहे आम्ही. बनवायला 1 तास जाईल आम्हाला. इथे उंबराखाली आम्ही आता इकडे ना इस्त पेटवतो आहे चुला म्हणतो आहे आणि कांजूप्रत्न आहेत. येताना काय काय आणलं साहित्य आणि अंडा करी बनवूया आणि भात आणलं आहे चपाती वगैरे आणलं. कसा तुम्ही मला जेवण करून देतो. इस्त पेटवले नाही तर तांदूळ स्वच्छ धुवून घालूया. कसं चुलं केलं छोटा टोप झाला काय बरोबर आहे ते चुलं तुम्ही दगडी बरोबर नाही घेतलीस तू. या बाजूला बघताय आम्ही 2 चुले पेटवलेत. एका चुल्यावरती भात ठेवल्या. भात ऑलमोस्ट होत आला आहे आणि तिकडे या साईडला तिकडे अंडी तुकडे ठेवलीत. भात झाला बहुतेक. पाणी टाकत वरून झाला भात. ढाका आता ठेवू नको ना. झालं आहे. रानात असे चुले मांडून जेवण करण्याची जी मजा आहे ना ती गावाकडे आल्यानंतरच आम्ही घेतो. एरवी कुठे असं करायला मिळतं नाही. आणि पावसात तर करूच शकत नाही. तर ह्या सीझनमध्ये खास करून आम्ही आमच्या शेतावर झाडावरती बघायला येतो ना झाडांना त्यावेळेस काही ना काहीतरी बेत करतच असतो. त्यावेळेस म्हटलं करूया आणि मुलांना पण एक वेगळा एक्सपिरियन्स मिळेल. आणि एरवी कसं आम्ही घरात नाही हे सगळं आणू शकलो असतो परंतु हा अनुभव त्यांना द्यायचा आहे आम्हाला. त्यासाठी केलं सगळं. हे कसं घरी बनवून आणू शकतो थोडी मेहनत वाचेल पण हे करून खाणं हे सगळं करणं मेहनत त्या गोष्टीत वेगळी मजा आहे. त्यासाठी आम्ही सगळ्या गोष्टी करतो. तर आता बनवूया. ऑलमोस्ट अर्धं काम झालेलं आहे. मस्त फोडणी वगैरे देऊन नंतर बसणार आहोत आम्ही इकडे. अंड्याचा पोला पण करायचा आहे आणि इकडे साहित्य रेडी केलं आहे. अंडी आणि बटाटे सोलून घेतले. आता अन्नाच आला आहे. तिकडे आई पण आले. पोला या साईडने इकडून खाल जरा स्लोमध्ये होईल तो. 2 होती वाटतं त्यानं त्या साईडला बघते मस्त कानामध्ये अंड्याचा पोळा तयार केला आहे. आमच्याकडे त्याला पोला बोलतात. पोला खायला या नंतर. आता आम्ही घालतो इकडे अंड्याचं सार कालवान. टोमॅटो घालूया. परत घालूया गरम मसाला आणला गरम मसाला बरोबर आहे. फायनल फोडणी. अंडी अंड्यानं चीर मारलेस ना. हा चिकन मिक्स करा. मिक्स करूया. कलर मस्त आला आहे. घरगुती मसाला. त्याच्यामध्ये मस्त फोडणी कांदा टोमॅटोची. मिक्स करूया नंतर खाली जरा इकडे मस्त गप्पा करते. अजून एक अंडा फिनिश केला आहे बॉईल केलेला. सगळ्यात पहिलं जेवणाचा आम्ही वाढायला सुरुवात करते ना त्याच्या अगोदर आई ठेवते वाडी देवाला. रानातलं वनभोजन मस्त वाटते. एवढा भारी जरा ना. रस्सा एवढा भारी जरा ना आणि गरम 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 भात पण गरम आहे आणि पूर्ण रस्सा पण गरम आहे. मस्त वाटतंय. सुपर झाला.
चला आम्ही आता मस्तपैकी जेवून घेतो. मेमरी सांगणार एक नंबर. आता ही एक आठवण म्हणून राहील आमची. दरवर्षी काहीतरी प्लॅन करतो आम्ही इथे. आणि हे आमचं रान आहे इकडे. आम्ही पहिले आमचे सगळे पूर्वज इकडे यायचे. त्यांचा राबता असायचा पण आम्ही येतो कसं कधी कधी. आणि त्या निमित्ताने जंगल जागा राहतं म्हणजे. बरोबर. आई बाकी का हात राहणार जेवण वगैरे कसं बाकी झालंय? मीठ परफेक्ट आहे. हा ना. चला आता जेवून घ्या सगळं. रानातला कसा पण असू दे नाही चव असतं. हा आम्ही नेहमी घरून आणतो देवी. यावेळेस म्हटलं सगळेजण चाललं आणि नेहमी मुलांना मजा आली. चला आम्ही मस्त जेवण झालंय. मस्त बसलोय इकडे उंबराखाली. सावली आहे छान. आणि आता टोपं वगैरे घासूया. टोपं घासायला राखाडी नॅचरल. आम्ही आज एकदम जुन्या जमान्यातलं आम्ही जीवन जगलो आहे रानात येऊन. राखाडी टोपं घासूया झालं. चला आम्ही चाललो आता परतीच्या प्रवासाला. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आम्ही घरी चाललो आता. जरा शील झालं आहे म्हणजे दुपार 2 नंतर जरा ऊन कमी वाटतं. जाणवत नाही तेवढं. काम झालं आहे थोडं. जेवल्यानंतर पण थोडंसं काम झालं. चला जाऊया. तर मंडळी तर रात्रीची वेळ आहे. आम्ही आमच्या खेतूरपालावरती गेलेलो आणि तिकडे आल्यानंतर आम्ही संध्याकाळी मस्त फ्रेश झालो. येतानाचा प्रवास तुम्हाला काय दाखवला नाही. आलो बराबर येताना पटापट आलो. परंतु जरा वैतागल्यानंतर त्याला उचलून घ्यावं लागलं. तर मग घरी आल्यानंतर रिफ्रेश झालो. आता रात्रीची वेळ आहे. जेवण खाऊन करून आज लगेच झोपणार आणि झोप पण एकदम लवकर लागणार आहे. कारण की दिवसभर आज वेगळ्या रुटीनचं काम झालेलं आहे आमचं. आणि छान वाटलं. तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर नक्की कमेंट करून जरूर सांगा. तुमच्यासुद्धा गावाकडची रानं असेल तिकडे नक्की जावं. तुमची काही जुनी अगोदरची शेती असेल तिकडे करत असाल आता जात नसाल तर तिकडे जरूर फेरी मारा आणि आपला निसर्ग जरूर वाचवा. आणि तिकडे पण काही ना काहीतरी नवीन झाडांची लागवड आपण केली पाहिजे. आपण ती जोपासली पाहिजे. या नोटवरती इकडे थांबूया. आणि आम्ही ह्या वर्षी पण काही ना काहीतरी तिकडे काही आमची जागा आहे तिकडे पण काही ना काहीतरी झाडं लावणार आहोत. तर आता हा व्हिडिओ संपवतोय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय. सी यू बाय.